नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी, श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद. आजचा आपला भाग चालला आहे 7वा, स्वसुखानुभवी. भगवद्गीता सुखदुःख, लाभ अलाभ, पाप पुण्य, पूर्ण अपूर्ण या सर्व द्वंद्वातून साधकाला मुक्त करते. पूर्ण अपूर्ण कर्माविषयी समतोलपणा का ठेवावा याबद्दल श्री ज्ञानेश्वरांनी केलेल्या विवेचनाने आपल्या मनाचं पूर्ण समाधान होतं. ते म्हणतात, अध्याय 2 आहे, ओवी आहे 2. देखे जेतुलाले कर्म निपजे, तेतुले आदी पुरुषी जरी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे जहाले जाढे. 271 ही ओवी आहे. या ओवीचा अर्थ असा आहे की जे जे कर्म हातून घडतं ते त्याच क्षणी पूर्ण ब्रह्माला अर्पण केलं की ते सहजच परिपूर्णच होतं. समत्वम योग उच्यते या गीता तत्वाच्या गाभ्यात हात घालून श्री ज्ञानेश्वर आपणाला त्यातील सारभूत नवनीत काढून देतात. योगी निर्द्वंद्वात परत कसा पोचतो याबद्दल श्री ज्ञानेश्वर सांगतायत की त्याच्या मन आणि बुद्धीचं ऐक्य झालेलं असतं. मनाचा संकल्प आणि बुद्धीचा निश्चय यात त्याचा विरोधच नसतो. वास्तविक सारासार विवेकबुद्धी प्रत्येकात असतेच, पण तिचा निर्णय स्वीकारायचा की मनाच्या आहारी जायचं हे ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे. त्यावर ज्ञानेश्वर म्हणत आहेत, अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथे मना आणि बुद्धीचे ऐक्य आहाती. अध्याय 2 273 ही ओवी आहे. अर्जुना, यश अपयश, सुखदुःख, पूर्ण अपूर्ण इत्यादी सर्व द्वंद्वात चित्ताची समता राखणं हेच तर योगाचं मर्म आहे, हे तू समजून घे. या योगात मन आणि बुद्धीचं ऐक्यच असतं. विवेकबुद्धीला मनाने साथ दिली पाहिजे, तरच हातून सत्कार्य घडतं. आणि असं सत्कार्य करूनही त्याची फलेच्छा न ठेवल्यामुळे ज्ञानीजन कर्मबंधनातून सुटतात. भगवान अर्जुनाला म्हणतायत, तूही जेव्हा अशा रीतीने निष्काम कर्म आचरशील तेव्हाच तुला खरं वैराग्य प्राप्त होईल. पुढची ओवी आहे, अध्याय 2 282. तेथ आणिक काही जाणावे, का मागील ती स्मरावे, हे अर्जुना आघवे पारुशेल. अर्जुना, हे ज्ञानमय वैराग्य प्राप्त झाल्यामुळे अजून काही समजून घ्यावं किंवा पूर्वी जे ज्ञान मिळवलं ते पुनश्च आठवावं याची गरज राहणारच नाही. ज्ञान आणि ज्ञान मिळवणारा यांच्यातील द्वैत संपल्यावर ज्ञानग्रहणाची ही प्रक्रिया संपेल. मनबुद्धी स्थिर होऊन समाधीचं सुख मिळेल. असं भगवंत वचन ऐकल्यावर अर्जुन त्यात इतका रमला की आपण रणांगणावर आहोत आणि आपला युद्ध न करण्याचा निश्चय आहे याचाही त्याला काही काळ विसर पडला. स्थितप्रज्ञाचं लक्षण समजून घेण्याची जिज्ञासा आता त्याच्या ठायी उत्पन्न झाली आणि त्याप्रमाणे त्यांनी विनंती करताच ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे, अध्याय 2 290 ओवीत, तव परब्रह्म अवतरणू जो षड्गुणाधिकरणू, तो काय तेथ नारायणू बोलतू असे. श्री ज्ञानेश्वर मोठ्या भक्तिभावाने वर्णन करतात की तेव्हा परब्रह्माचा अवतार असलेला यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर या षड्गुणांचा आश्रयस्थान असलेला नारायण आता काय बोलेल ते ऐका. सुखदुःख काहीही प्राप्त झालं तरी जो कामनाशून्य असल्याने स्वस्वरूपी संतुष्ट असतो आणि त्यालाच स्थितप्रज्ञ असं म्हणतात. अशी स्थिरबुद्धी पुरुषाची व्याख्या करताना किंवा सांगताना विषय लालसेने सामान्य जीवाची कशी फसगत होते याचं विवरण भगवान करतात. पुण्यसंचयासाठी सामान्य माणूस विषयाचा त्याग करून उपवासी राहतो, पण नुसत्या शरीराने विषयाचा त्याग केला आणि मन मात्र त्यांच्या आसक्तीत अडकून राहिलं तर ते कसं चालेल. पण ज्यावेळी मनाची विषय गोडी जाते त्याचवेळी शरीराने विषय स्वीकारले किंवा न स्वीकारले तरी काहीही फरक पडत नाही. या सूक्ष्म गीता तत्वाचा विस्तार करताना
श्री ज्ञानेश्वरांच्या स्वतंत्र प्रज्ञेचा विलासच दृष्टीपथात येतो. त्यांनी पंच ज्ञानेंद्रियांमध्ये रसनेला सर्वात बलिष्ठ मानलेलं आहे. ते म्हणतात, अध्याय 2 मधल्या 307वी ही ओवी आहे. येरा इंद्रिया विषय तुटे, तैसा नियमू न ये रस हटे, जे जीवन हे न घटे येणे वीण. इतर इंद्रियांचे विषय तुटू शकतात, त्यांच्यापासून परावृत्त होताही येतं, पण हा इंद्रिय निग्रहाचा नियम जिभेच्या बाबतीत मात्र फार कठीण आहे. कारण जिभेने घेतलेल्या अन्नरसाविना आपल्याला जगताच येणार नाही. रसनेने स्वीकारल्या जाणाऱ्या अन्नावर जीवन अवलंबून असल्यामुळे या सर्वात बलवत्तर अशा इंद्रियांवर म्हणजे जिभेवर ज्यावेळी नियंत्रण येते त्यावेळी इंद्रियातीत होऊन परमात्म्याच्या अनुभवास्तव मन मोकळं होतं. नाहीतर विषयाचं ध्यान करता करता काम निर्माण होतो, कामातून क्रोध, क्रोधातून संमोह, संमोहातून स्मृतिभ्रंश, स्मृतिभ्रंशामुळे बुद्धिनाश आणि त्यातून सर्वनाश होतो. या गीता व्याख्यानावर श्री ज्ञानेश्वरांचं वर्णन आहे. 329व्या ओवीत आहे ते. म्हणोनी आईके अर्जुना, जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झाली या त्रिभुवना पुरा शके. तैसे विषयांचे ध्यान, जरी विपाय वाहे मन, तरी येसणे हे पतन गिवसीत पावे. 330वी ही ओवी आहे. म्हणून अर्जुना ऐक, ज्याप्रमाणे लाकडाला ठिणगी लागली आणि ती एकदा का भडकली तर ती त्रिभुवनाला जाळण्यास समर्थ होते, त्याप्रमाणे विषयांचं चिंतन मनाकडून चुकून जरी झालं तरी एवढं मोठं पतन आपल्याला जणू काही शोधित येतं. आनंद विषयात नसून आपण स्वतःच आनंदरूप आहोत याची जाणीव झालेला स्थितप्रज्ञ सदा प्रसन्नच असतो. त्याची इंद्रिय सुकाणू नसलेल्या नावेसारखी भरकटत नाहीत. ज्या भौतिक भोगांविषयी इतर जागृत असतात त्याविषयी मात्र तो अलिप्तच असतो. आत्मानुभवासाठी मात्र तो दक्षच असतो. इंद्रियांनी विषय स्वीकारले न स्वीकारले तरी त्याच्या आत्मशांतीत फरक पडत नाही. असे जे गीतेत योग्याच्या ब्राह्मी स्थितीचं वर्णन आहे त्याचं विवेचन अनेक सुंदर दृष्टांत देऊन श्री ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. ते म्हणतात, सूर्याच्या घरी दिवा लावला नाही तर सूर्य अंधारात बुडेल का? तद्वतच रिद्धिसिद्धी प्राप्त झाल्या न झाल्या तरी योग्याचं महासुख हे कायमच राहतं. अध्याय 2 364वी या ओवीत आहे की जो अमृतासी ठी ठेवी, तो जैसा कांजी न सेवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी. जो आत्मानंदांच्या माधुर्यात सदा निमग्न असतो त्याला स्वर्गातलं अमृत कमी प्रतीचंच वाटणार. आणि म्हणूनच श्री ज्ञानेश्वर म्हणतायत, जो अमृताला ठी म्हणजे नावं ठेवतो तो कांजीचं सेवन कसं करेल? त्याचप्रमाणे स्वसुखाचा अनुभव घेणारा रिद्धीचा म्हणजे ऐहिक ऐश्वर्याचा भोगच घेत नाही असा स्वसुखानुभवी साऱ्या विश्वामध्ये विश्वरूप होऊनच वावरतो. अशा रीतीने परमार्थ मार्गाची गुरुकेली श्री ज्ञानेश्वर अगदी सहजतेने आपल्या हाती देतात. इथेच आपला आजचा भाग आपण संपवणार आहोत. ज्ञानेश्वर महाराज की जय.